या शब्दावरून तर तुम्हाला कळलंच असेल, परंतु पेसमेकर हा शब्द तेवढा प्रचलित नाही की एक साधारण जनतेला हा पेसमेकर हा शब्द माहिती असेल. तर हृदय, हार्ट सर्वांना माहितीच असेल की याला 4 कप्पे असतात आणि एक स्नायूयुक्त मस्क्युलर ऑर्गन त्या ठिकाणी असतो आणि ह्या हृदयाचं काम असतं शरीरभर रक्त खेळवणे आणि हृदय हे पंपिंगचं कार्य त्या ठिकाणी करतं. आता हे जे काही हृदय पंपचं कार्य करतं त्यासोबत या हृदयामध्ये एक गती असते, एक तालबद्धता असते आणि ही हृदयाची गती आणि तालबद्धता याच्यावरती संयम ठेवणे आणि याला व्यवस्थितपणे चालू ठेवणे याचं जे कार्य आहे ते त्या ठिकाणी पेसमेकर हे करत असतं. आणि आपण जर जुन्या काळात जर बघितलं तर वेगळ्या प्रकारची पेसमेकर होती. त्यासाठी आपल्याला इन्सिजन घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पॉकेट वगैरे बनवावा लागायचा आणि त्यावरूनच आपल्याला काय करावं लागायचं की पॉकेटमध्ये पेसमेकर इन्सर्ट करून त्याला वायरिंग वगैरे या सर्व गोष्टी यायच्या. त्यामुळे इन्फेक्शनचा जंतू संसर्गाचा धोका त्या ठिकाणी जास्त होता. परंतु हल्लीच्या काळामध्ये हे लीडलेस पेसमेकर जे आहे ही या ठिकाणी जनरेशन 2 या ठिकाणी पहिलीच केस जी आहे ती अशोका मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ही केस जी केलेली आहे ती डॉक्टर सीमा नक्साने गवळी मॅडम यांनी या ठिकाणी सक्सेसफुली पार पाडलेली आहे. तरी उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच दुसऱ्या पिढीतील प्रगत लीडलेस पेसमेकर AVIR चे प्रत्यारोपण नाशिक येथे नाशिकच्या वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सीमा अजय नक्षणे गवळी यांनी दुसऱ्या पिढीतील अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर AVIR यशस्वीरित्या प्रत्यारोपित केला. ही शस्त्रक्रिया अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आली. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टर सीमा नक्षणे गवळी यांनी लीडलेस तंत्रज्ञानाचा पर्याय निवडला. AVIR लीडलेस पेसमेकर हे सूक्ष्म, वायरविरहित आणि संपूर्णपणे हृदयाच्या आत बसविले जाणारे उपकरण आहे. ते पायातील शिरेमार्गे कॅथेटरच्या सहाय्याने हृदयात बसविले जाते. त्यामुळे छातीवर कुठलाही चिर नाही किंवा बाह्य तारांची गरज नसते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव, संसर्ग आणि इतर गुंतागुंतींचा धोका जवळपास शून्य होतो. रुग्णाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असून अल्पावधीतच तो बरा होऊन घरी परतला. लीडलेस पेसमेकर हे हृदयाच्या ठोक्यांचे नियंत्रण करण्यासाठीचे अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान आहे. विशेषतः वृद्ध रुग्ण, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे किंवा संसर्गाचा धोका असलेले रुग्ण यांच्यासाठी ही उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. लीडलेस पेसमेकर हे हृदयरुग्णांसाठी एक क्रांतिकारी पर्याय ठरत आहेत. पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेदनारहित आणि लवकर पुनर्वसन करणारी आहे. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता जागतिक दर्जाचे हृदयोपचार नाशिकमधील नामवंत अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या प्रसंगी डॉक्टर कांचन भांबरे, डॉक्टर गिरीश बच्छाव, अनुप त्रिपाठी आणि श्री शिवकुमार रोहाडे हे उपस्थित होते. किशन डोली सरांनी थोडी पार्श्वभूमी एक कल्पना तुम्हाला दिली आहे की सहसा एल्डरली म्हणजे जे वयोवृद्ध लोकांमध्ये वयोमानानुसार आपल्या हृदयातील जो नैसर्गिक पेसमेकर असतो त्याची झीज होते आणि त्यांचे ठोके खूप कमी पडायला लागतात आणि अशा पेशंट्सला सहसा परमनंट पेसमेकरची गरज पडते. तर पारंपरिक पद्धतीने आपण जो परमनंट पेसमेकर टाकत आलेलो आहोत, हातीवर स्किनच्या खाली एक सर्जरी करून म्हणजे इन्सिजन घेऊन एक पॉकेट निर्माण करून त्या पॉकेटमध्ये साधारणतः हे आपण ही बॅटरी ही स्किनच्या खाली तिथे ती इम्प्लांट करतो. त्यानंतर या बॅटरीला लीड्स म्हणजे वायर्स जोडलेल्या असतात. ज्या वायर्स आपल्या छातीच्या ठिकाणी असलेल्या ज्या व्हेन्स किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये पंक्चर घेऊन आपण या बॅटरीला जोडलेल्या वायर्स किंवा लीड्स या हृदयाच्या कप्प्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर एक वायरचा किंवा सिंगल चेंबर पेसमेकर, 2 वायरचा म्हणजे ड्युअल चेंबर पेसमेकर आपण अद्ययावत असा मानतो आणि सहसा सर्व पेशंटला आपण 2 वायरचा पेसमेकर, 2 वायरचा म्हणजे हृदयाच्या वरच्या कप्प्यातही एक वायर ठेवली जाते आणि खालच्या कप्प्यातही एक वायर ठेवली जाते, जेणेकरून नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीने आपल्या हृदयातील नैसर्गिक पेसमेकर हा हृदयाच्या वरच्या कप्प्यामध्ये इलेक्ट्रिक करंट निर्माण करत असतो. त्यामुळे वरचे कप्पे पहिले आकुंचन पावतात, त्यानंतर तो करंट ट्रॅव्हल करून खालच्या कप्प्यांमध्ये येतो आणि त्यानंतर वरच्या कप्प्यांनंतर सिक्वेन्शियली खालचे कप्प्यां आकुंचन पावतात. तर जसं नैसर्गिक पद्धतीने वरचे कप्पे आधी मग खालचे कप्पे या पद्धतीने हा ड्युएल चेंबर म्हणजे 2 वायरींचा पेसमेकर काम करत असतो. तर हा साधारणतः पेसमेकरचा असा सेटअप असतो.
परंतु यासोबत असोसिएटेड काही कॉम्प्लिकेशन्स पण असतात. सर्वप्रथम पेसमेकर बॅटरीची जी सर्जरी आहे, ज्यासाठी आपल्याला इन्सिजन घ्यावं लागतं, पॉकेट बनवावं लागतं, त्यामध्ये रक्त साचणे ज्याला आम्ही हिमॅटोमा म्हणतो, किंवा त्यामध्ये जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन होणे, त्यानंतर हे जे लीड्स या वायर्स ज्या अटॅच असतात आणि या व्हेन्समधून हृदयाच्या कप्प्यांमध्ये जातात, या वायर्स फ्रॅक्चर, हे सगळंच काही बॅटरी वायर हे सगळं फंक्शन हे या छोट्याशा डिव्हाइसमध्ये सर्व एकत्र असतं. आणि तुम्ही फक्त पायाच्या नसेतून किंवा मांडीच्या नसेतून म्हणजे फिमोरल व्हेनमधून एका की होल शस्त्रक्रियेद्वारे कुठल्याही टाका न घेता छोट्याशा होलमधून हा पेसमेकर तुम्ही डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये डिलिव्हर करतात किंवा इम्प्लांट करतात. यामुळे पेसमेकरशी संबंधित असलेले सर्वच कॉम्प्लिकेशन म्हणजे सर्जिकल रिलेटेड कॉम्प्लिकेशन, ब्लिडिंग, इन्फेक्शन, वायरशी असोसिएटेड कॉम्प्लिकेशन या सर्वांची रिस्क जवळपास 0 होऊन जाते. तर ही पेसमेकरच्या क्षेत्रातली एक खूप मोठी आपण म्हणू की डेव्हलपमेंट मानल्या जाते. साधारणतः पेसमेकर या पद्धतीने दिसतो. ही बॅटरी, तिला जोडलेल्या वायर्स या हृदयाच्या कप्प्यांच्या आत जातात. नेक्स्ट येस. सो व्हॉट इज लीडलेस पेसमेकर? लीडलेस पेसमेकर म्हणजे अक्षरशः आपली AAA बॅटरी जी असते तिच्याही पेक्षा छोट्या आकाराचा एक साधारणतः 38 मिलीमीटर लांबीचा एक छोटासा सेलसारखा पेसमेकर, ज्यामध्ये हे सगळंच काही बॅटरी वायर हे सगळं फंक्शन हे या छोट्याशा डिव्हाइसमध्ये सर्व एकत्र असतं. आणि तुम्ही फक्त पायाच्या नसेतून किंवा मांडीच्या नसेतून म्हणजे फिमोरल व्हेनमधून एका की होल शस्त्रक्रियेद्वारे कुठल्याही टाका न घेता छोट्याशा होलमधून हा पेसमेकर तुम्ही डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये डिलिव्हर करतात किंवा इम्प्लांट करतात. यामुळे पेसमेकरशी संबंधित असलेले सर्वच कॉम्प्लिकेशन म्हणजे सर्जिकल रिलेटेड कॉम्प्लिकेशन, ब्लिडिंग, इन्फेक्शन, वायरशी असोसिएटेड कॉम्प्लिकेशन या सर्वांची रिस्क जवळपास 0 होऊन जाते. तर ही पेसमेकरच्या क्षेत्रातली एक खूप मोठी आपण म्हणू की डेव्हलपमेंट मानल्या जाते. साधारणतः लीडलेस पेसमेकर हा अमेरिकेमध्ये FDAने 2016 साली अप्रूव्ह केला. त्यानंतर भारतामध्ये फर्स्ट जनरेशन लीडलेस पेसमेकर म्हणूया, कारण त्याचे काही लिमिटेशन्स होते. त्याची बॅटरी लाईफ लिमिटेड होती, ती 8 ते 10 वर्षाची होती. ना व्हॉट इज बॅटरी लाईफ? आपल्या ट्रॅडिशनल पेसमेकरमध्ये सुद्धा ही जी बॅटरी आपण बसवतो ती काही फॉरेवर चालू राहत नाही. तिचं लाईफ एक 8 ते 10 वर्षांचं असतं. 8 ते 10 वर्षांनी ती बॅटरी संपते आणि मग आपल्याला पुन्हा सर्जरी करून वायर्स तशाच राहतात, परंतु ती जी संपलेली बॅटरी असते ती रिप्लेस करावी लागते. तर पहिल्या जनरेशनचा जो लीडलेस पेसमेकर होता त्याचं देखील बॅटरी लाईफ हे साधारणतः 8 ते 10 वर्षांचंच होतं. मग व्हॉट इज सेकंड जनरेशन? आपण काय केलेलं आहे अशोका मेडिकवरमध्ये? सेकंड जनरेशन म्हणजे पहिल्या जनरेशनचा पेसमेकर हा मेट्रॉनिक कंपनीचा होता. त्यानंतर ॲबॉट ह्या कंपनीने सेकंड जनरेशन लीडलेस पेसमेकर आणला, ज्याच्यामध्ये पहिल्या जनरेशनच्या लीडलेस पेसमेकरच्या तुलनेत बऱ्याच ॲडव्हान्समेंट होत्या. सर्वप्रथम त्याची बॅटरी लाईफ ही साधारणतः ॲव्हरेज बॅटरी लाईफ ही 17.6 वर्षे, काही पेशंटमध्ये इवन अप टू 20 इयर्स. सो बॅटरी लाईफ इज अ बिग ॲडव्हान्टेज ऑफ दिस सेकंड जनरेशन एव्हियर लीडलेस पेसमेकर फ्रॉम ॲबॉट. बॅटरी लाईफ ही खूप जास्त होती, त्यामुळे पेशंटला पुन्हा प्रोसिजर्स करण्याची गरज कमी पडते. त्यानंतर तो अपग्रेड करू शकतो. पहिल्या जनरेशनचा जो लीडलेस पेसमेकर आहे तो केवळ एक सिंगल चेंबर पेसमेकर आहे, म्हणजे तो केवळ हृदयाच्या खालच्या कप्प्याला करंट देतो आणि केवळ त्यातनंच ती फक्त खालचे कप्पे आकुंचन पावतात. परंतु जसं मी सांगितलं की नैसर्गिकरित्या जो ड्युएल चेंबर पेसमेकर जो ट्रॅडिशनल आपण टाकतो, तर आपण टाकलेला हा जो पेसमेकर आहे याला आपण अपग्रेड करू शकतो. म्हणजे याच कंपनीने, ॲबॉट कंपनीने ड्युएल चेंबर पेसमेकर नुकताच ऑक्टोबर 2025 मध्ये जगातला पहिला लीडलेस ड्युएल चेंबर पेसमेकर त्यांनी लॉन्च केला. त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण या खालच्या कप्प्यामध्ये लीडलेस पेसमेकर टाकतो तसंच एक छोटंसं डिव्हाइस हृदयाच्या वरच्या कप्प्यामध्ये सुद्धा टाकलं जातं आणि ते अगदी नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीने हृदयाचे ठोके पडतात त्या पद्धतीने ठोके देऊ शकतो. सो अपग्रेडेबिलिटी. त्यानंतर समजा याचीही बॅटरी लाईफ संपली, कधी कधी तरुणांमध्ये सुद्धा ठोक्यांचे प्रॉब्लेम असतात, त्याला आपण कंजेनायटल कम्प्लीट हार्ट ब्लॉक म्हणतो. या तरुण लोकांना सुद्धा पेसमेकरची सर्जरी करावी लागते. तर ज्या वेळेला त्यांची बॅटरी संपते तेव्हा आपण जी बॅटरी रिप्लेसमेंट करतो, समजा याची ही जी 17 ते 20 वर्षाची बॅटरी लाईफ आहे ती संपल्यानंतर हा जो लीडलेस पेसमेकर आहे हा सेकंड जनरेशन, तो जुना पेसमेकर काढून नवीन पेसमेकर बसवता येतो. जो फर्स्ट जनरेशन लीडलेस पेसमेकर आहे त्याच्यामध्ये जो आतमध्ये हृदयाच्या आतमध्ये टाकलेला पेसमेकर पुन्हा बाहेर काढता येत नाही, आपण त्याला म्हणतो रिट्रिवेबिलिटी. तुम्ही पूर्वी टाकलेला पेसमेकर काढून नवीन टाकू शकता की तो तसाच राहू देऊन तुम्हाला दुसरा टाकावा लागतो, याला म्हणतात रिट्रिवेबिलिटी. तर सेकंड जनरेशन पेसमेकर इज रिट्रायवेबल. तो सुद्धा जगातला पहिला रिट्रिवेबल लीडलेस पेसमेकर आहे. म्हणजे हे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहे लीडलेस
सेकंड जनरेशन लीडलेस पेसमेकरचे ओव्हर द फर्स्ट जनरेशन लीडलेस पेसमेकर. तर असा हा अबॉट कंपनीचा एव्हियर लीडलेस पेसमेकर सेकंड जनरेशन हा आपण आपल्या एका रुग्णाला आपल्याकडे एक साधारणतः 74 वर्षाचे रुग्ण होते ज्यांना नुकताच एक मेजर हार्ट अटॅक येऊन गेला होता. त्या मेजर हार्ट अटॅकसाठी आपण त्यांची अँजिओप्लास्टी केली होती आणि त्यांना 15 दिवसापूर्वी हार्ट अटॅकसाठी अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवलेले होते. आता हे रुग्ण त्यांच्या इतर नसांमधील ब्लॉकसाठी दुसऱ्यांदा आपल्याकडे अँजिओप्लास्टीसाठी ॲडमिट झाले. त्यांची दुसऱ्या नसांमधील अँजिओप्लास्टी ही अगदी व्यवस्थित पार पडली, परंतु सडनली वॉर्डमध्ये असताना त्यांचे ठोके अचानक कमी पडू लागले, ज्याला आपण डिजनरेटिव्ह कंप्लीट हार्ट ब्लॉक म्हणतो. मग अशा वेळेला त्यांना परमनंट पेसमेकर टाकण्याची गरज निर्माण झाली, परंतु त्या पेशंटची नुकतीच 15 दिवसापूर्वीच अँजिओप्लास्टी झालेली असल्यामुळे त्यांना रक्तपातळच्या 2 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या, ज्याला आपण ब्लड थिनर्स म्हणतो. आणि नुकतीच अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटमध्ये हे ब्लड थिनरची औषधं आपल्याला थांबवता येत नाही, कारण ती थांबवली तर स्टेंट बंद पडण्याचा म्हणजे स्टेंटमध्ये रक्ताची गाठ बनून स्टेंट बंद पडण्याचा खूप धोका असतो. परंतु पेसमेकरची जी सर्जरी, जसं मी सांगितलं, ट्रॅडिशनल पेसमेकर जर आपल्याला त्यांना टाकायचा असला असता तर आपल्याला सर्जरी करण्याची गरज पडते. आणि 2 प्रकारची रक्तपातळची औषधं चालू असलेल्या पेशंटमध्ये जेव्हा आपण ही पेसमेकरची सर्जरी करतो तेव्हा रक्तस्राव आणि रक्तस्रावामुळे परिणामी पुढे जाऊन होणारा जंतुसंसर्ग यांची खूप जास्त हाय रिस्क आपल्या पेशंटला होती. म्हणून त्यांच्यामध्ये या अडचणीच्या सिच्युएशनमध्ये आपण त्या पेशंटला लीडलेस पेसमेकरचा पर्याय सुचवला आणि तो पर्याय आपण त्यांच्यामध्ये अवलंबून त्यांच्यामध्ये ही लीडलेस पेसमेकरची की होल पद्धतीने केवळ पायाच्या नसेमधून कुठलंही इन्सिजन न घेता, कुठलीही सर्जरी न करता, कुठलेही टाके न देता या पद्धतीने त्यांच्यामध्ये आपण हा लीडलेस पेसमेकर इम्प्लांट केला. तर हा आपल्याला लक्षात आलं हे केल्यानंतर की हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जो सेकंड जनरेशन लेटेस्ट ॲडव्हान्स लीडलेस पेसमेकर आहे तो हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातली ही आपली पहिलं त्या पेसमेकरचं इम्प्लांटेशन आपण इथे केलं. तर त्यामुळे लीडलेस पेसमेकर ही ॲक्च्युली पेसमेकरच्या क्षेत्रातली खूप क्रांतिकारी डेव्हलपमेंट समजली जाते, कारण खूप अडीअडचणीच्या पेशा आता तुम्ही म्हणाल हा लीडलेस पेसमेकर डेफिनेटली कन्व्हेन्शनल पेसमेकरपेक्षा त्याची किंमत जास्त आहे, तो महागडा आहे कारण ती खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. परंतु तो कुणामध्ये टाकायला हवा? सगळ्यांमध्ये तर आपण पैशांअभावी तो टाकू शकणार नाही, परंतु ज्या पेशंटमध्ये काही वयोवृद्ध पेशंटमध्ये ते खूप इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात, त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते, काही जणांची इथली स्किन खूप थिन असते, ते प्रचंड बारीक असतात, त्या स्किनच्या खाली अजिबात फॅट नसतं, म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रॅडिशनल पेसमेकर सर्जरीमध्ये ब्लिडिंग होण्याचा, इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त असतो. मग अशा पेशंट्समध्ये किंवा काही जण डायलिसिसचे पेशंट ज्यांची किडनी खराब आहे त्यांच्यामध्ये ह्या ज्या नसा असतात ज्यातून आपल्याला तो पेसमेकरची वायर टाकावी लागते, त्या नसा सगळ्या थ्रोम्बोज झालेल्या असतात, त्या अवेलेबल नसतात. अशा पेशंट्समध्ये हा लीडलेस पेसमेकर हा अतिशय उपयुक्त ठरतो. तर या लीडलेस पेसमेकरची माहिती सर्वांना असणं खूप गरजेचं आहे की ही ॲडव्हान्स अद्ययावत टेक्नॉलॉजी आपल्याला आता अवेलेबल झाली आहे. सिलेक्टेड हाय रिस्क पेशंट्समध्ये तिचा वापर आपण डेफिनेटली करू शकतो.